शेतकऱ्यांसाठी खुशखबर, आता फक्त 7 मिनिटात एकरभर पिकावर फवारणी। हो, हे खरंय, कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझं घालवण्यासाठी अल्नाई कंपनी घेऊन आली आहे अत्याधुनिक यंत्रणा, म्हणजेच ड्रोनद्वारे फवारणी, आणि तीही अगदी माफक दरात। पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट, म्हणजेच सोने पे सुहागा। हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक, श्रम, आरोग्य, वेळ, पैसे आणि औषधांचीही बचत, शिवाय सुरक्षेची हमी। तेव्हा आजच संपर्क करा अल्नाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर, प्रोप्रायटर साहिल फटांगरे। संपर्क 77 740 17 416 आणि 95 457 03 966। खरीप हंगाम सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना सुलभ सेवा आणि योग्य मार्गदर्शन मिळावं, त्यांची फसवणूक अथवा अडवणूक होऊ नये यासाठी कृषी विभागानं प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशा सूचना आमदार मोनिका राजळे यांनी केल्यात। पाथर्डीच्या पंचायत समिती येथील लोकनेते गोपीनाथ मुंडे सभागृहात कृषी विभागानं सन 2025-26 खरीप हंगामपूर्व नियोजन बैठकीचं आयोजन केलं होतं। यावेळी आमदार राजळे बोलत होत्या। जेव्हा आपल्या ग्रामसभा होतात तर फक्त तुमच्याच ग्रामपंचायत समितीच्या नाही, परंतु कृषी विभागाच्या योजना असतील, दुसऱ्या विभागाचं काही असेल तर एखादा ग्रामपंचायतीला आपण फलक लावतो, योजना लावतो। मला वाटतं आता 100 दिवसांचा सरकारने जो कार्यक्रम दिला होता, कृती आराखडा, तो काही 100 दिवस राबवायचा आणि तो पायलट प्रोजेक्ट होता की 100 दिवसामध्ये गतिमान प्रशासन झालं पाहिजे, अधिकारी झाले पाहिजे। अनेक ठिकाणी बक्षीस चांगलं काम केल्यामुळं पण आयुक्तापासून कलेक्टरपासून सचिवांना विभाग न्याय मिळालेला आहे। माझी अपेक्षा आहे की आपल्याही तालुक्यामध्ये 100 दिवसांचा हा प्रोग्राम जो दिला होता तो फक्त 100 दिवसापर्यंतच राहिला नाही पाहिजे, कायमस्वरूपी 365 दिवस हा कार्यक्रम शासनाने जो दिलेला आहे मुख्यमंत्र्यांनी तो चालवला पाहिजे। त्यावेळेस तुम्हाला पार तुमचं कार्यालय स्वच्छतेपासून तर इतर अनेक गोष्टी त्या 100 दिवसाच्या कृती आराखड्यामध्ये होत्या, तर त्याही त्याचं नियोजन कायमस्वरूपी आपल्या पंचायत समिती, कृषी विभाग, महसूल या सगळ्या विभागाकडून त्या ठिकाणी अंमलबजावणी त्याच्या ठिकाणी झाली पाहिजे। ज्या काही छोट्या मोठ्या आमच्या दुकानदारांच्या अडचणी आहेत त्याही आपण विभागाने समजून घेतल्या पाहिजे। त्याचबरोबर कुठे बोगस खतं, बोगस बियाणं, डुप्लिकेट हे न होऊ देता आपणही सर्व दुकानदारांनी, कृषी सेवा केंद्र आणि प्रशासनाला, शेतकऱ्यांना सहकार्य करा। आणि मला वाटतं तुम्ही भरारी पथक पण या ठिकाणी केलेले आहे, कुणावर भरारी पथकाची कारवाई होऊ नये, फक्त एक समन्वय त्यामध्ये असला पाहिजे, म्हणजे चुकीच्या वेळेस चुकीच्या कारवाई होऊ नये। दोन्ही बाजू ऐकून घेऊन त्या ठिकाणी काम केलं पाहिजे। माझी कृषी सेवा धारकांच्या विनंती, त्यांचे प्रतिनिधी सर्व प्रातिनिधिक स्वरूपात या ठिकाणी आलेले की चांगल्या क्वालिटीचं, उत्तम दर्जाचं बियाणं असेल, आपलं खतं असेल, रासायनिक खतं असेल किंवा जे काही आपल्या शेतकऱ्यांशी निगडीत वस्तू आहेत ते आपण चांगल्या दर्जाच्या दिल्या पाहिजे। कुणाची फसवणूक या ठिकाणी झाली नाही पाहिजे, जेणेकरून प्रशासनाने अधिकाऱ्यांची कारवाईची वेळ आपल्यावर येऊ देऊ नये, एवढीच विनंती करते। आज या खरीपाच्या बैठकीने आपण सर्वजण उपस्थित राहिलात। जे काही नियोजन आपण आज तालुक्याच्या या आढावा बैठकीत केलेलं आहे त्याचं पालन या ठिकाणी व्हावं, एवढीच अपेक्षा आजच्या या बैठकीच्या निमित्ताने करते। याप्रसंगी नायब तहसीलदार दिग्विजय पाटील, गटविकास अधिकारी शिवाजी कांबळे, उपविभागीय कृषी अधिकारी दत्तात्रय डमाळे, तालुका कृषी अधिकारी महादेव लोंढे, दिगंबर भवार, सुभाष बर्डे, संदीप पठाडे, विष्णुपंत अकोलकर, सुनील उव्हळ, नारायण पालवे, चारुदत्त वाघ, अविनाश पालवे, मुकुंद आंधळे, सतीश मुनोत, दिलीप रोकडे, महादेव दराडे, सुरेश बडे यांची उपस्थिती होती। तर कृषी व्यावसायिक दुकानदारांच्या बाजूने संघटनेचे जिल्ह्याचे नेते सतीश मुनोत यांनी या बैठकीत अनेक मुद्द्यांवरून बाजू मांडली। दुकानदाराची बाजू नाही, मी प्रतिनिधीची बाजू घेऊन बोलतो, मी त्यात काम करतोय म्हणून सांगतो। पण आता तुम्ही आव्हान करा कृषी खात्याला की आता सध्याला ज्यांच्याकडे आवक आहे, पैसा आहे, समजा त्यांनी 2-2, 5-5 जे गोण्या लागतात ते घेऊन जा ना। युरिया कुठं जात नाही, काय नाही, युरिया काय जातो आता चेअरमन साहेब म्हणले, मी सांगतो त्याला उत्तर देतो। 15 टनाचा 90,000चा युरिया येतो आणि 60,000चं मटेरियल दुसरं येतं, मग ते मटेरियल काय घेत नाही शेतकरी, ते पण कंपनीचं ना फवारणीचं 1919 मायक्रोला येतं, पण हिरत नाही घेणार, आम्हाला युरियाच पाहिजे। आणि केंद्र सरकार काय सांगतंय की नॅनो युरिया वापरा, नॅनो युरियावर भर द्या, हे आम्हाला डंपिंग होतं। काल जे 10, 26, 12, 32 मागच्या 15 रेट लागला ते आलं नव्हतं मटेरियल, नॅनो युरिया, नॅनो डीएपी काल पाठवलं तर आमच्या दुकानदारांनी उतरून नाही घेतलं, कारण वरून आदेश आला घ्यायचं नाही उतरून। ही जिल्ह्याच्या ठिकाणी, महाराष्ट्राच्या ठिकाणी झालं, जे आयुक्तालयात मिटिंग झाली, मुंबईत झाली, मंत्र्यासमोर, तिथं तोच विषय झाला। हे फक्त स्टंट होतो 4-8 दिवस, त्याचं सीझन चालू झालं की
की आम्ही त्याच्यात डुबतो, लोक शेतकरी त्याच्यात राहतात आणि एकच धावपळ होतो. आता एक कबड्डी सारखं वाहन आहे, तेच पाहिजे ना आम्हाला. मध्ये मध्ये ते टणक येत होतं. आता मी भरपूर दिलाय तालुक्याच्या ठिकाणी 10-10, 20-20 पाकिट दिले काही बरोबर आहे. नाही असं नाही. आमचं म्हणणं काय आहे की दुकानदारावर जास्त बर्डन आहे का. आम्ही पैसा गुंतवतो, सगळ्या गोष्टी करतो. कोणी कर्ज काढतंय, कोणी बँकेचं सीसी आहे. एवढंच करून जर आमच्या डोक्यावर जर खापर फुटत असलं तर हे वाटेल म्हणजे ते आम्ही पोलीस विटणार नाही तालुक्यात. नाही फर्टिलायझर बसले नाही स्कीम पण आम्ही म्हणणार आहे का तुम्ही साहेबांना सांगणार साहेब आमच्या पुढे ही गोष्ट होत नसते. लाईन मध्ये वाटप करा हे नाही. काय होतं लाईनीत कोणी येतं. प्रास्ताविक महादेव लोंढे यांनी केलं तर सर्वांचे आभार विशाल साबदे यांनी मानले. अमोल कांकरियासह मुकुंद लोहिया, सी न्यूज मराठी, पाथर्डी. सुनबाई आजही चहा काल सारखाच बनव. अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.